सकाळी अभिषेक छान झाला, आरती छान झाली, सर्व छान होतं, लोक रिलॅक्स झाली. नाश्ता मुद्दाम ठेवला नाही का? आता त्या कार्यक्रमाला कोण हजर राहणार? सगळ्यांच्या ब्रह्मानंदी काळी. आणि म्हणले असते काय सगळे, साधेचं बोले धारण नाही. आज आपल्या नाशिक कार्य केंद्राच्या साई प्रसाद या वास्तूचं नूतनीकरण आणि त्यानिमित्त वास्तुपूजन हे 19 तारखेला झालं. आणि आज कार्यार्थ ज्या प्रतिमा इथे आहेत दादांनी दिलेल्या, त्यांना अभिषेक केला, तेजबंदी सगळ्यांसाठी केला. दादांचं कार्य हे कुठल्या एका केंद्रापुरतं मर्यादित, कुठल्या एका व्यक्तीपुरतं मर्यादित हे नाही. हे सगळ्या जगाच्या कल्याणासाठी दादांचं कार्य आहे. म्हणून आता संकल्प ऐकला का? आम्हाला प्राप्त आपलं काही सगळं दिलंय झालं. आता मागायची फक्त शक्तीपीठ प्रार्थना म्हणायची. आज अभिषेक झाला. या नाशिक केंद्राची स्थापना 6 जानेवारी 1984 बरोबर ना? वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादांच्या कृपाशीर्वादाने झाली. त्यावेळी समर्थनगर राहतो ना तू? मॉडेल कॉलनी समर्थनगरला राहत होते. मॉडेल कॉलनी तिथे केंद्राची स्थापना झाली. आणि ऍक्च्युअली जेव्हा इथे आरती सुरुवात झाली, माझं नाशिक केंद्राचं नातं तिथे आरतीला सुरुवात झाली. नेमका माझी बहीण इथे आहे, तिच्याकडे मी आलो होतो. मला दीपदांचा फोन आला, कुठे आहेस तू? त्यांना माहित होतं मी नाशिकला आहे, म्हणून त्यांचा फोन आला, कुठे आहेस तू? म्हटलं मी नाशिकला आहे. संध्याकाळी असं असं जा, आज तिथे आरतीची सुरुवात आहे कार्यकेंद्राची, बरोबर आहे ना का? आणि मग जाऊन तिथं आरती केली. मग तो सुरुवात झाली. तिथपासून माझे ऋणानुबंध आहेत. कशाशी? नाशिक आणि अभ्यास. 6 जानेवारी 1984 केंद्राची स्थापना झाली. नंतर नूतन वास्तू स्थलांतर ह्या साई प्रासाद मध्ये बाहेर ऐकू ते 24 ऑगस्ट 1996 मंगळवार या दिवशी वास्तुपूजन झालं. आणि कार्यकेंद्राची सुरुवात ह्या नवीन वास्तूमध्ये कधी झाली? 26 ऑगस्ट 1996 गुरुवार. आत्ता वास्तुपूजन कधी झालं ह्या वास्तूचं? 19 मे कोणवार होता? मंगळवार. आणि पादुकांना अभिषेक, कार्यार्थ प्रतिमांना अभिषेक कधी झाला? 21 ला. कोणवार आहे? म्हणजे दादांची शक्ती कार्य करते का नाही? त्यावेळी वास्तुपूजन झालं मंगळवार, आता वास्तुपूजन झालं मंगळवार. त्यावेळी कार्याची इथे सुरुवात झाली तो मंगळवार, आणि आज प्रतिमांना अभिषेक झाला तो मंगळवार, गुरुवार. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? माणूस कोणीही असो,
असणावर शक्ती कोणाची कार्यकर्ती, त्यामुळं कॉलर शिवलीच नाही, ही स्टँड कॉलर आहे. त्यामुळे कॉलर ताट वाढायची भानगडच नाही. जो बसेल त्याच्याकडनं दादा काम करून घेणार. दादा म्हणजे 7 वर्षाच्या मुलाकडनं मी कामकाज करून घेईन, तुम्ही स्वतःला जास्त समजू नका, असं दादा म्हणायचे. आणि खरंच आहे. नंतर नूतन वास्तूचं स्थलांतर जे झालं सगळं, त्याचं मार्गदर्शन वंदनीय लीलात्या श्री दीपक दादा, श्री विजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. हे सगळं सांगण्याआधी श्री जगद्गुरु साईनाथ महाराज, श्री सद्गुरुनाथ दादा महाराज, वंदनीय तीर्थरूप लीलात्या, श्री दीपक दादा आणि सर्व ज्येष्ठ सर्वांना नमस्कार करून एक 4 शब्द फक्त सांगतो. नूतन वास्तुस्थलांतर सगळं मार्गदर्शन लीलात्या, दीपकदादा, विजयदादा यांच्याकडनं झालं. त्यातल्या त्यात मार्गदर्शन आत्याचं झालंच, पण ही वास्तू व्हावी प्लॉट घेण्यापासनं हे सगळं खटाटोप वंदनीय दीपकदादांच्या माध्यमातून झाला. त्यांचं मार्गदर्शन आणि योगदान ही वास्तू व्हायला मोलाचं आहे. त्यावेळी प्लॉट बघायला दीपकदादा आपले ज्येष्ठ गुरुबंधू बाबा होते, साक्षीदार आहेत पहिल्यापासून. आणि आज वास्तूचं नूतनीकरण झालं. वास्तुपूजन 19 मे रोजी झालं, मंगळवार. वास्तूमध्ये कार्यकेंद्रावर प्रतिमांना अभिषेक आज झाला 21 मे रोजी, गुरुवार. त्यावेळी मंगळवार, यावेळी गुरुवार. अजून एक साम्य काय, त्यावेळी वास्तुपूजन किंवा कार्यकेंद्र सुरू व्हायला दीपक दादा होते, मंत्री कुटुंबीय होतं. आज पण या सोहळ्याला मंत्री कुटुंबीय हजर आहे, येथील जवळ. आज सुद्धा दीपकदादांच्या मिसेस आणि दीपकदादांचे भाऊ प्रदीप दादा यांच्या मिसेस आणि सगळं मंत्री कुटुंबीय इथे हजर आहे. हा योगायोग आहे. कोण योगा म्हणजे कसा आहे, हा योगा म्हणजे योगायोग कशाला म्हणतात, योगायोग कशाला म्हणतात, न ठरता गोष्टी होणे. पण हा योगायोग जुळून आणलाय कोणी, मग योगा जुळायची ताकद सद्गुरूकडे आहे का, हा असा योगायोग हा. तेव्हा दीपदार होते. वास्तू याच्या वेळी सगळे मंत्री कुटुंबीय आहेत. नारखेडे कुटुंबियांचं कार्यात आगमन कधी झालं, बंगाली कुटुंबियांचं कार्यात आगमन आधीच झालेलं, त्यांचे माहेरून लहानपणापासून. पण भाईंच्या पण नारखेडे फॅमिलीचं भाईंचं आगमन येत नव्हते, बरोबर ना. पण दादा त्यांचं कौतुक करायचे, दादा भाईंचं नेहमी कौतुक करायचे. तो वाचून दाखवतो, चालेल ना, तो वाचून दाखवतो. दादा नेहमी कौतुक करत असत बाईंचं. त्यांनी नाव लिहिलं, दीपन नाव लिहिलं नाही, आपल्या एका गुरुबंधूचं दादा दीपदाने म्हणले, तर ते बाईच होते. आज त्यांच्याकडे केंद्र आहे. त्यांच्या पत्नी लहानपणापासून येत असत. म्हणजे कोण, हे गृहस्थ खाली थांबायचे. दादांनी कधी यांना विचारलं नाही, तुझा नवरा तिथे थांबलाय, त्याला 2 पायऱ्या वर चढून येऊन 2 मिनिटे हात जोडायला काय होतं, असं दादांनी कधी विचारलं नाही. कारण प्रत्येकाची ती अवस्था आहे. एक वेळ आली, ते वर आले, भेट झाली. त्या भेटीत काय झालं माहित नाही. दादांना ते भेटले काय, दादांनी काय गाठ पडली माहित नाही. आणि दादांनी त्यांच्या ठिकाणी केंद्र स्थापन करण्याची तरतूद करून दिली. तो एक 10 वर्षापूर्वी आरती चालू असताना
बाहेर उभा होता, बरोबर ना, आणि झाडाखाली उभे असायचे भाई, आणि कधी आरती संपतीये आणि बायको आली की मी कधी तिला घरी घेऊन जाईल, कारण चुकून म्हटले वर या तर 2 मिनिटं त्यामुळे ते घेऊन जायचे. पण पुढं बाईंच्या हातून कार्य एवढं मोठं झालं आणि ही वास्तू उभी राहिली साई प्रसाद. हे कार्यकेंद्र होताना, नाशिक कार्यकेंद्र होताना खूप अडथळे आले. कोणाला माहिती का? बाबाला माहिती. नाशिक कार्यकेंद्र होताना खूप अडथळे आले. पहिल्यांदा नाशिकचं केंद्र समर्थनगर मध्ये होतं, बरोबर. ते दुसऱ्या मजल्यावर राहायचे तिकडे, व येणाऱ्या भक्तांच्या चपला पायरीवर ठेवायला लागायच्या. मला आठवते अजून, त्या जिल्ह्यात सगळे ठेवायचे, व त्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होऊ लागला. पण जनरली तुम्हाला सांगू का, जिथं केंद्र असतं ना त्या शेजाऱ्यांना त्रासच होतो, आपला नाही, कोणाचा, त्यांनाच त्रास होला. तेव्हा नारखेड्यांना वाटले की केंद्रासाठी वेगळी जागा घ्यावी. वर्षभर दीपक दादा म्हणतायत, मी बोलावणं आले की जागा बघायला जात असे, पण काही ना काही कारणाने जमले नाही. आत्तापर्यंत माझ्या 4-5 खेपा झाल्या, व त्यामुळे त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशी जागा पक्की करू या विचाराने जागेचा प्लॅन बाबांच्या पुढे ठेवला व व्यवहार पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना केली. इथलं कार्यकेंद्र खूप अडथळे. नंतर तेथून निघून दीपदार निघाले. तेथून गाडी संगमनेरला आली, तर गाडीच्या खालची पुली तुटून पिळवटून रेडिएटर फुटला, हेडबेल्ट तुटला. गाडी टो केली व एका भंगारवाल्याकडून पुली मिळवली व रात्री 2 वाजता गाडी दुरुस्त केली. मधल्या वेळात बाईंना फोनवरून याबाबत कळवलं दीपदारांनी, तर त्यांची गाडी सुद्धा येताना पंक्चर झाली जाताना तिकडे. हे असे का होते? तर केंद्र झाले म्हणजे तिथे कार्य होणार व या जागेभोवतालची भूमिशुद्धी इहलोकापासून परलोकापर्यंतची होत असते, कारण शक्ती तिथून धारण होत असते. तेथून त्र्यंबकेश्वर जवळ आहे व अस्थि विसर्जन विधी तेथे होतात. ज्यावेळी अमेरिकेत स्थापन होणाऱ्या पादुका नाशिक केंद्रावर घेऊन अमेरिकेच्या पादुका नेल्या 1993 साली, त्या सगळ्या कार्यकेंद्रांवर त्याचं पूजन करून मग त्या अमेरिकेला नेल्या. पण त्या सुद्धा आल्या तेव्हा नाशिक केंद्रावर गाडी पादुका घेऊन येत असताना या संगमनेर सिन्नरच्या मध्ये इथं मोठा असा झोत आला गाडीत. आम्ही त्या गाडीत होतो आणि गाडी अशी हे झाली, त्या व्हायब्रेशन अत्यासंख्य व्हायब्रेशन धारण झाल्या आणि 200 जणांचा लोंढा गाडीत आला, बरोबर ना का? मग दीपदाने इथं आलेच नाहीत, डायरेक्ट द्वारकाला उतरली, हॉटेलला. अर्थात आपल्या गाडीत पादुका असल्याने त्यांना मुक्तावस्था मिळाली, ही गोष्ट निराळी. अर्थात हे अडथळे नाही, कारण प्रत्येक गोष्ट ही घडवत आणली जाते. इतके अडथळे आले त्याला. नंतर पादुका जेव्हा इथं आणल्या, त्या सकाळी पूजन झालं, सगळं झालं. किती किलो श्रीखंड होतं? 15 किलो श्रीखंड, सगळं फसफसलं. कसं आता आचार्य तर नेहमीच छान चांगला सांगितलेला, म्हणजे जेव्हा ह्या शक्ती धारण व्हायची अवस्था असते तेव्हा अनहेल्दी व्हायब्रेशन ह्या त्यांना धारण होण्यापासून बचाव करतात. त्यांना माहित असतं आपला काही टिकाव लागणार नाही, पण काहीतरी करून त्यात विघ्न आणायचं. सगळा स्वयंपाक सगळा हे झाला, खराब झाला काही, आणि सगळं तिखट.
लोक करत होते त्यावेळी, पण त्यातनं पण हे सुरू झालं. म्हणून हे कार्यकेंद्र झाल्यावर आपण म्हणतो वास्तुशांत 3 टप्पे आहेत ना, वास्तुस्थापना, वास्तुपूजन आणि वास्तुशांत. ह्या वास्तू शांत करायला मुद्दाम सांगितली होती. आता तुम्हाला प्रश्न पडेल, आपण असं असतं का कुठं वास्तुशांत करायची का? पण ह्या वास्तुशांत करायचे त्याचं एक निवेदन दीपदारांचं आहे त्यावेळेच, ते वाचून दाखवतो. नाशिकला ज्यावेळी केंद्राची स्थापना करायची होती त्याच्या 2 दिवस आधी श्री नारखेडे यांना वास्तुशांत करायला सांगितली होती. आणि आपण वास्तुशांत का करत नाही आणि आपण वास्तुपूजनच का फक्त करतो दादांच्या ह्याच्याप्रमाणे, त्याचा पण उल्लेख याच्यामध्ये. तर ज्ञान ह्या मुलाखतीमध्ये ज्ञान आहे. कारण नारखेडे यांच्या पिढ्यानपिढ्यामध्ये त्यांच्या घराण्यात वास्तूचा लाभ होण्यामागे ज्या कमतरता होत्या त्या निवारण करण्यासाठी प्रथम शास्त्रशुद्ध वास्तुशांत अगोदर करायची आणि नंतर केंद्राची स्थापना करायची, असे मार्गदर्शन होते. बरोबर आहे ना? तिथल्या गुरुजींना वास्तुशांत करायचे असं सांगितलं. इथे गुरुजी जे होते, कोण इकडे बसून द्या मग. तिथल्या गुरुजींना वास्तुशांत करायची आहे असे सांगितले. त्यावर गुरुजींनी विचारले, कसं असतं बघा, म्हणून आपण सांगतो, गुरुजींनी विचारले तुम्हाला किती वेळ आहे? भाईंना विचारलं तुम्हाला वास्तुशांतीला याय नाही आहे. राहून दे. दीपदारांच्या मिसेस आणि प्रदीपदारांच्या मिसेस दोघी आता आलेले आहेत. तिथल्या गुरुजींना विचारलं वास्तुशांत करायची आहे. त्यावर गुरुजी म्हणाले तुम्हाला किती वेळ आहे? भाईंना म्हणाले तुम्हाला जसा वेळ असेल त्याप्रमाणे आम्ही विधी करू शकतो. ऐका, तुम्हाला 1 तास, आम्ही 1 तासाचा विधी करू शकतो, 2 तासाचा वेळ असेल तर विधी करू शकतो. व्यवस्थित वास्तुशांतीला 3.5 तास लागतात. तुमच्यावर आहे, तुमचा खिसा आणि तुमची भावुकता. व्यवस्थित वास्तुशांतीला 3.5 तास लागतील. तेवढा वेळ तुमच्याकडे आहे का? मग आम्ही तशी व्यवस्था करू. हा विधी करणं हा आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. आम्ही यजमानांना सांगतो शास्त्रशुद्ध करणार नसाल शास्त्रशुद्ध करणार, नाहीतर करणार नाही, दोन्हीपैकी एक. वेळ नसेल म्हणून आम्ही केली नाही तर खायचं काय आम्ही? गुरुजी म्हणले जर वास्तुशांत तुम्हाला वेळ नसेल तर आम्ही 1 तासाची करू, वेळ असेल 3.5 तासाची करू, पण वास्तुशांत केलं तर आम्ही खायचं काय? आमचं निर्वाह कसं करणार? म्हणून आम्ही सांगतो जसा शॉर्टकट तुम्हाला वेळेचे उपलब्धपण असेल तसा विधी आम्ही करू शकतो. म्हणजे खायचं काय आहे? सवडीशास्त्र आलं ना शेवटी. तुमचा खिसा, तुमचा वेळ आणि तुमची भावुकता त्याच्यामध्ये. नारखेडेंनी सांगितलं भाईंनी आम्हाला शॉर्टकट नको, व्यवस्थित वास्तुशांत करायची आहे. तेव्हा दीपदा म्हणले मी जळगावला होतो, जळगावून नाशिकला येणार होतो. गुरुजींनी काय काय हवे त्याची यादी भाईंना दिली. त्यांना विचारले की नंतर काय कार्यक्रम आहे? गुरुजींनी विचारलं तेव्हा भाईंनी सांगितलं आम्हाला आमच्या गुरूंचे स्थान इथे करायचे आहे, पण आम्हाला असे मार्गदर्शन आहे. भाईंनी सांगितलं की वास्तुशांत विधीच्या दिवशी आम्ही कुटुंबीय या व्यतिरिक्त इतर कोणालाही बोलावणार नाही. भाईंनी गुरुजींनी सांगितलं. गुरुजींनी विचारलं
हे कोणी सांगितलं तुम्हाला? भाई म्हणाले, आमचा जो गुरुमार्ग आहे त्यामध्ये हे मार्गदर्शन आहे. त्यावर गुरुजी म्हणाले, मग आम्ही व्यवस्थित 3.5 तासाचा विधी करू. विधी करताना आम्ही यजमानांना सांगत असतो, आता इथे फुले वाहा, इथे अक्षदा वाहा. तेव्हा वाहण्याची क्रिया नुसती क्रिया होत असते, ती फक्त क्रियाच होत असते. यजमानांचे लक्ष आलेल्या साहेबाला चहा मिळाला की नाही असे असते. त्यामुळे हल्ली साहेबाला चहा मिळाला की नाही असं लक्ष नसतं. हल्ली लक्ष कसं असतं? हा, पूजा करताना शेजारी टक 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 काय आले का, काय आले का, काय आले का, नमहाटक नमहाटक नमहाटक, तिकडे लक्ष जास्त असतं. बंद म्हणणार आरती आले ते आता घेऊन ये, काही बघा घेऊन ये, मधनच चालू असत. त्यामुळे अक्षदा वाहण्याची क्रिया ही नुसती क्रिया होते, मनापासून होत नाही. मन राहिले साहेबाला चहा मिळाला का इकडे, आणि हाताने नुसती फुले वाहण्याची क्रिया झाली. गुरुजींनी विचारलं पुढं, बघा ते गुरुजी विद्वान होते. गुरुजींनी विचारलं, हे कोणी मार्गदर्शन केलं? तर त्यांना जेव्हा सांगितलं की आमच्या गुरूंनी, दादांनी मार्गदर्शन केले आहे, तेव्हा त्यांनी दादांच्या कार्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेतली दीपदांकडून. ज्या वेळेला वास्तुपूजन, वास्तुशांत करायचे आहे त्यावेळेला इतर कोणी उपस्थित नसावे. त्यानंतर ते गुरुजी जेव्हा मला भेटले तेव्हा दादांबाबत माहिती करून घेतली व मला म्हणाले, गुरुजी म्हणतात काय म्हणाले, आमचे दुर्दैव की आमची दादांची भेट झाली नाही. प्रकांड पंडित ते नाशिक मधले, त्यांचं नाव काय होतं? देवकुटे. देवकुटे नाव होतं, देवकुटे आहे, मुलाखत आहे. ते म्हणतायत आमची दादांची गाठ नाही, आमचं दुर्दैव आहे. त्यांचे वय 70च्या पुढे होते, त्यांचे आडनाव देवकुटे. ते म्हणाले, भेट झाली नाही तरी चालेल, पण कसं भेट झाली नाही तरी चालेल, निदान त्यांच्या कार्याची ओळख होती आहे, ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे, असं ते गुरुजी म्हणाले. दीपदा म्हणले, माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, लगेच पुण्याला यायचे होते व पुण्याहून फोटो न्यायचे होते. जळगावहून नाशिकला आलो. नाशिकला वास्तुशांत झाल्यावर लगेच निघालो. त्या अर्ध्या तासामध्ये चहा घेत असताना गुरुजींच्या जवळ हे बोलणे झाले. गुरुजी म्हणाले, वास्तुशांतीबाबत दादांनी केलेले मार्गदर्शन हे अगदी यथायोग्य आहे. कुणीही उपस्थित राहू नये कुटुंबाव्यतिरिक्त. मी त्यांना त्याचे कारण सांगितले. त्याचे कारण असे आहे, जेव्हा आपल्या वास्तूचे पूजन होणार त्यावेळेला कोण कोण उपस्थित पाहिजे पूजनाच्या वेळेला? तर ज्यांच्या ठिकाणी हे आपले घर आहे, हे समाधान असलेले, आपली वास्तू झाली हे समाधान ज्यांच्या ठिकाणी आहे तेवढेच लोक तिथे उपस्थित पाहिजेत. आपल्या वाटतं मस्त ह्याला बोलव त्याला बोलव, पण दानवण नाही. ह्याच्यात कुटुंबीय म्हणजे काय प्रशांत? कुटुंबीय म्हणजे काय? समजा तुझ्याकडे वास्तुपूजन आहे, तू कोणाला बोलवणार? तुझ्याबद्दल नाही, जे त्या एका विचाराने येतील, याची वास्तू शांत उत्तम व्हावी, सगळं उत्तम चालावं, असे कुटुंबीय. कुटुंबातले येतात ना, काय करतात पुढे आहे. आता तू वास्तुपूजन केलंस किंवा गुरुदासी वास्तुपूजन केलं, मी वास्तुपूजन केलं, तर मी बाबाला बोलवणार, माझ्या नातेवाईकांना बोलण्यापेक्षा मी या सेवकांना बोलवणार, यांना बोलवणार. कारण काय? समविचारी विचार करणार, दादांच्या कृपेने यांची वास्तू झाली, या वास्तू उत्तम व्हावं. ते नातेवाईक अर्थ फक्त वर्ष बोलण्याने वास्तू शांतीला हजर. मग तो असा बघतो सगळीकडं आयला भव्य बांधले, साधं 2 खोल्यात राहतो का आहे पुढं सगळं. हे आपले घर, हे समाधान असलेले, आपली वास्तू झाली हे समाधान ज्यांच्या ठिकाणी आहे तेवढेच लोक तिथे उपस्थित पाहिजे. नाहीतर मागे बसून तो फॅन तिथे तिरका बसलाय, हा रंग नीट मॅचिंग झाला नाही, हा कुठला कॉन्ट्रॅक्टर आणला, पॉलिश बरोबर झाले नाही, अटॅचमेंट अल्युमिनियम पेक्षा ब्राशच्या हव्या होत्या,
हे असे विचार त्यावेळी पूजनाच्या वेळी डोक्यात येणाऱ्या व्यक्ती हजर नको. त्याचं कारण पुढे नंतर दादा सांगितले. वास्तू कशी असते दिवाने सांगितले. वास्तू तथास्तू म्हणते, पण वास्तू कशी असते बघा. दिवदांची म्हणतात वास्तू कशी असते. मूल जन्माला आल्यावर त्याचे संगोपन करायचे. ते मूल जन्माला आल्यानंतर ते जन्माला आल्याचा जो आनंद आहे तो आनंद व्यक्त करणारीच मंडळी तेथे पाहिजे. म्हणजे त्या मुलाचे भाग्य 5व्या दिवशी लिहिले जाते. तसं वास्तूच आहे ना. वास्तू तथास्तू म्हणत असते. तुम्ही म्हणाल त्याला तथास्तू म्हणणारे वास्तू. वास्तू पूजनाच्या दिवशी कसा आहे पुढे तथास्तू अर्थ दीपना दिलाय. वास्तू पूजनाच्या दिवशी खर्च बराच केलेला आहे. कुठून आणला असेल पैसा एवढा. पगार तर याचा एवढाच आहे. सासूडे ते मिळाले का काय. हे असले विचार डोक्यात येणारे हजर नकोत. आपल्या कुटुंबियांव्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या डोक्यात असे विचार येणे स्वाभाविक आहे. त्या लोकांना त्या दिवशी बोलवायचे नाही पूजनाच्या वेळी. कारण असे आहे, वास्तूकडून आशीर्वाद कुठला मिळतो. वास्तू आशीर्वाद तथास्तू. आपण म्हणतो ना वास्तू तथास्तू म्हणत असते. तथास्तू हा आशीर्वाद मिळत असतो. तथास्तू 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 हे कधी आपण विसरता कामा नये. आपले घर गुरुकृपेने झालेले आहे. वास्तू कायम आशीर्वाद देते. तथास्तू त्यापूर्वी काय उद्गार त्या वास्तूत झालेला असणार त्याला तथास्तू म्हणून आशीर्वाद मिळणार. त्यांनी दिले पुढे. कुठून आणला असेल पैसा. वास्तू म्हणणार काय तथास्तू. जी वास्तू ईश्वर कृपेने गुरुकृपेने झालेली आहे त्या वास्तूचा पिढ्यानपिढ्या लाभ माझ्या कुटुंबियांना व्हावा अशी भावना ठेवली की त्यावरती वास्तुदेवता तथास्तू तथास्तू असा आशीर्वाद देणार. कोणाच्या डोक्यात त्यावेळी जर विचार आला मारले असतील पैसे घर बांधायला त्यालाही ही वास्तू तथास्तू म्हणणार. आणि त्याचा आशीर्वाद उपयोग काय होणार. त्यालाही वास्तू तथास्तू म्हणणार. म्हणून त्या दिवशी फक्त कुटुंबीय हजर हवेत. भाईंनी दुसऱ्या दिवशी ऑफिसातील लोक बोलावले. 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवला. 26 तारखेला वास्तुपूजन. ते व्यवस्थित होण्यासाठी गुरुजींनी 2 मदतनीसांना पाठवले आणि असा हा सोहळा उत्तम रीतीने झाला. ते वास्तुपूजन करण्याचा हेतू काय. आपल्या मस्त वाटतं हा यावा तो यावा तो यावा, पण त्याचा उपयोग काही नाही. हे सुद्धा नूतन. मी म्हणलं ना नाशिकची वास्तू व्हायला, दादांचं कार्यकेंद्र व्हायला अजून त्यात सांगतो. एकदा सगळे आले होते इथे. सगळे त्र्यंबकेश्वर दर्शनाला गेलो आम्ही. तिथे त्र्यंबकेश्वर दर्शनाला गेलो नाही, तिथे निवृत्तीनाथांची समाधी आहे ब्रह्मगिरीला. तिथे आम्ही गेलो सगळे. बाबूजी भी आए थे उस वक्त इधर. तो आत्या बोली सिर्फ उनको लेके जाओ त्र्यंबकेश्वरला और बाकी लोग ब्रह्मगिरी का निवृत्तिनाथ का जो दर्शन लेके आओ. बाबूजी दर्शन लेके आए और फ्लैट हो गए. बाबूजी बहुत धक्के मारे. और बाबूजी लीलाताई को बोले मुझे काय कोई अकेले भेज दिया उधर. बाबूजी म्हणले आत्या म्हणली ऐसा है व्हायब्रेशन ऐसा है आप एक्सपिरियन्स कीजिए. आणि मग आम्ही ब्रह्मगिरीला गेलो. तिथून येताना गाडीचा टायर पंक्चर झाला. आम्ही 4-5 गाड्या घेऊन गेलो. एक ट्रॅक्स का काहीतरी मोठी होती तिचा पंक्चर झाला. तो मेकॅनिक वर स्टेपनी काढायला चढला. तो दुडुक्कन खाली पडला. म्हणजे अनहेल्दी व्हायब्रेशन्स सगळ्यात मारक शेत्या कशात त्रास देतात हे होऊ नये म्हणून त्याचं उदाहरण हे. आता सुद्धा हे नाशिक कार्यक्रम हे रेनोव्हेशन किती सुरुवात केलं. कधी सुरुवात केली. 2 सप्टेंबरला सुरुवात केली. 2 सितंबर को चालू किया. अभी कितने महीने हो गए. मी म्हणलं एका मोठ्या बिल्डिंगचे 3 स्लॅब पडले असते आणि ब्रिकवर सुरू झालं असतं. म्हणजे आता किती अडथळे आले. पण सद्गुरूंच्या कृपेने सुंदर रिनोव्हेशन झालं. चालेल ना. आम्ही म्हणतो म्हणून नाही. तुम्हाला कसं वाटते बघा. त्यालाही खूप अडथळे आले. 19 तारखेला वास्तुपूजन, 21 तारखेला कार्यकेंद्रावर प्रतिनिधींचा अभिषेक, आरती साधना. आता वंदनीय दादांनी जे काही सांगितलंय इथून पुढचं कार्य सगळं जे काय आहे ते कशात होणार आहे.
म्हणजे काय? शब्द माध्यम म्हणजे काय? वाणी. तर ती वाणी कशातनं प्रकट होऊ शकते? ओंकार साधना, आरती, मुलाखत आणि कामकाज ठीक आहे, पण मेन आरती, ओंकार साधना, मुलाखत. तर आजचे शुभ दिनी आपण अशी प्रार्थना करूया, सगळे गुरुबंधू भगिनी, सेवक, भक्तभाई कोण सगळे असतील ते, की आमच्या सर्वांच्या माध्यमातून हे जे सद्गुरूंनी योजलेलं कार्य आहे, या कार्याची सेवा कशी 3 आहेत. दादांनी विश्वकल्याणाची महत्कार्य सेवा, त्याची सेवा आपल्याकडून घडावी, शक्तीपीठाची सेवा आपल्याकडून घडावी, आणि जे कोणी दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा, हे वेगवेगळं आहे बरं का. शक्तीपीठाची सेवा आणि जे दुःखी कष्टी लोक आहेत त्यांची सेवा, मध्ये मुलाखत एक टाकली त्याच्यावर काय, ही सेवा व्हावी कशाच्या माध्यमातून? वाणीच्या माध्यमातून. वाणीचं माध्यम कशात नाही? ओंकार साधना, आरती साधना, मुलाखत साधना, या माध्यमातून ही सद्गुरूंनी जी कार्याची सेवा व्हावी. आणि ती कशी व्हावी? निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने व्हावी. आणि कशी व्हावी? काय वाचे म्हणा, अजून कशी व्हावी? उद्या तुमच्याशी कोण बोलणार नाहीये, भांडलेला आहे तुमच्याशी, तो कामकाजाला आला तर काय? तेजवन शहराचा भांडतोय, कचरा टाकतोय तुझ्या कंपाऊंड मध्ये, त्याला काही अडचण येईल, तो विचारला नेमका तू कामकाजाला आहेस किंवा आपण कोण कामकाजाला आहे, काय होईल? काय म्हणणार? तेवढ्याच प्रेमाने त्याचं कामकाज केलेलं पाहिजे. एक गंमत सांगतो. एक सातारला एक जमिनीचा घोळ होता मोठा, ज्यांची दोघांमध्ये वाद होता. तसंच सर ऐकू येते ना? एक कामकाजाला आदलेशी आली त्या जमिनीबद्दल, दुसऱ्या दिवशी ऑपोजिट पार्टी कामकाजाला आली त्याच जमिनीबद्दल, दोघांचे कोर्टात दावे. काय कामकाज करणार? गंमत आहे की नाही? तेजवनची जमीन, मी आलो, पांडेसर पण आले. आज पांडेसर आमचं काम व्हावं, आमचं काम व्हावं. काय करणार? बाबांच्या पुढे तुम्ही बसलायत, निरपेक्षपणे कामकाज करायला पाहिजे. काय करणार कामकाज? जबाबदारी आपल्याला घ्यायची नाही. तुमचं काम होईल यांचं असं म्हणायचं नाही. सद्गुरु कृपेने जे योग्य असेल ते होईल, ही जबाबदारी. पण तुम्ही जर काम होईल म्हणलात आणि झालं नाही, त्याचं जमिनीचं दुसऱ्याकडे झालं तर तो म्हणणार तुम्ही. पण जेव्हा आपण सद्गुरूपणे उच्चार करू तेव्हा तो काय म्हणणार? तो दादा भावांना रागवणार नाही, कारण ती ताकदच तेवढी आहे त्यांची, आपले मुस्कळात मारे. म्हणून अशी काही कामकाज असतात, सद्गुरू योग्य ते होईल जा. तर असं हे कार्य आपल्या सगळ्यांकडून व्हावं. आणि दादावांची जी काही कार्यकेंद्र आहे सगळीकडे ऑल ओव्हर, त्या सगळ्यांच्या सेवकांच्या माध्यमातून हे कार्य असं निरपेक्षपणे होत राहावं, अशी आज इथल्या नाशिक केंद्राच्या वर्धापन तुमचा वास्तू ह्याच्या दिवशी, नूतनीकरणा दिवशी प्रार्थना करूया. आणि 2 शब्द माझे थांबवू. काही चुकलं असेल माझं आहे, जे पटेल ते दादा भावांना.